नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फडके अकॅडमीवर सर्वांचे स्वागत. आजच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचे असे मराठी व्याकरणवरील 100 गेस प्रश्न अचूक स्पष्टीकरणासह व अचूक पर्यायासह आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 सर्वनाम. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. दुसरा पर्याय क्रियापद. क्रियापद कशाला म्हणायचं? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणायचं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. वाचनातून मला खूप अनुभव मिळाले. अधोरेखित. अधोरेखित म्हणजेच अवतरण चिन्हातील शब्दाचे लिंग ओळखा. पर्याय नपुसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, उभयलिंग. अचूक पर्याय पुल्लिंग. पुढील प्रश्न क्रमांक 3. पाऊस कमी पडला. बाकी सर्व ठीक आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अवयव. यामध्ये किंवा, पण, परंतु, बाकी, तरी हे अवयवांनी वाक्य जोडलं जातं. वरील उदाहरणामध्ये बाकी हा शब्द आलेला दिसतो, म्हणून हाच पर्याय योग्य आहे. तरीही परिणामबोधक उभयान्वयी अवयव यामध्ये म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात हे शब्द परिणामबोधक उभयान्वयी अवयवामध्ये येतात. विकल्पबोधक मध्ये अथवा, वा, किंवा, की हे शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अवयवामध्ये येतात. आणि चौथ्या समुच्चय बोधक मध्ये आणि, व, अन हे शब्द हे अवयव समुच्चय बोधक मध्ये येतात. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. वाहवा या केवल प्रयोगी अवयवाचा प्रकार कोणता? केवल प्रयोग म्हणजे मनातील उत्कट भाव स्पष्ट करणे, व्यक्त करणे. आणि वाहवा हा प्रशंसादर्शक शब्द आहे, म्हणून योग्य पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5. गटात न बसणारा पर्याय निवडा. पर्याय 1 खेडे, खेडी. 2 केळे, केळी. मडके, मडके. कुत्रे, कुत्री. आता ह्या दिलेल्या पर्यायामध्ये एकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते, मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे असंच आहे, म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मडके, मडके. पर्याय क्रमांक. पुढील प्रश्न क्रमांक 6. बेडूक या नामाचे अनेकवचनी रूप कोणते? पर्याय क्रमांक 1 बेडकी हे स्त्रीलिंगी रूप आहे. पर्याय क्रमांक 2 बेडके हे अनेकवचनी रूप आहे, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर बेडके. प्रश्न क्रमांक 7. नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 संधी. संधी म्हणजे शब्दातील वर्णांच्या एकत्र येण्याला संधी म्हणतात. पर्याय क्रमांक 2 विभक्ती. विभक्ती म्हणजेच नामांच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती म्हणतात. पर्याय क्रमांक 3 प्रत्यय. प्रत्यय म्हणजे शब्दानंतर जो जास्तीचा शब्द जोडला जातो त्याला प्रत्यय. पर्याय क्रमांक 4 प्रयोग. प्रयोग म्हणजे वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद वापरले जाते, त्यास प्रयोग म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विभक्ती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8. त्यांना राधानगरी धरणाची कल्पना सुचली. शब्दाचा योग्य कारकार्थ ओळखा. पर्याय क्रमांक 1 कर्ता, पर्याय क्रमांक 2 अपादान, पर्याय क्रमांक 3 करण, पर्याय क्रमांक 4 कर्म. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्म. प्रश्न क्रमांक 9. भाऊ ह्या शब्दाचे सामान्य रूप कोणते? सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय जोडताना नामाच्या मूळ रूपात बदल होतो. पर्याय क्रमांक 1 भावास, पर्याय क्रमांक 2 भावाला, पर्याय क्रमांक 3 भावा, पर्याय क्रमांक 4 भावात. आणि योग्य याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावा. प्रश्न क्रमांक 10. पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? दिलेले पर्याय. पर्याय क्रमांक 1 किलो, दुसरा पर्याय विटा, तिसरा पर्याय सासरा, चौथा पर्याय मूल. आता हे सर्व पर्याय आपण घेऊन पाहिले तर किलो ह्या शब्दाला कोणताही प्रत्यय जोडला
तरी ह्या शब्दामध्ये बदल होत नाही. म्हणून दिलेल्या पर्यायापैकी सर्वात अचूक पर्याय तो म्हणजे पहिला, किलो. किलो हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखण्यापूर्वी आपल्याला त्या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता आले पाहिजे. या दिलेल्या वाक्यामध्ये कोणी घातला पाया? शिक्षकाने. म्हणून शिक्षक हा काय आहे? कर्ता. तर कर्म काय आहे? पाया. कर्म बदललं असता क्रियापद ही बदलतं. या नियमानुसार दिलेल्या वाक्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय म्हणजे कर्मणी प्रयोग. दिलेल्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे. म्हणून या पर्यायापैकी अचूक पर्याय आहे कर्मणी प्रयोग. यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्याचा प्रकार कोणता? दिलेले वाक्य आहे, तुम्हाला संपत्ती हवे की सुख हवे? या वाक्यामध्ये दोन केवल वाक्य आहेत आणि ती दोन वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अवयवानं जोडलेली आहेत. जेव्हा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अवयवाने वाक्य जोडली जातात तेव्हा ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. दिलेल्या पर्यायामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे संयुक्त वाक्य. पहिला पर्याय आहे मिश्र वाक्य, दुसरा संयुक्त वाक्य, तिसरा केवल वाक्य, चौथा उद्गारार्थी वाक्य. ह्या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे संयुक्त वाक्य. पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. काळ ओळखा. माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली. पर्याय आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 भूतकाळ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. यानंतर पुढील 14वा प्रश्न. संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखावीत? पर्याय आहेत एक पर्याय आणि व, दुसरा पर्याय आहे वा अन, तिसरा पर्याय किंवा परंतु, चौथा पर्याय आहे जर तर. संकेतार्थी म्हणजेच संकेतावरून वाक्य ओळखले जातात आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जर तर. अचूक पर्याय आहे जर तर. पुढील प्रश्न क्रमांक 15. यथाशक्ती या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 शक्तीप्रमाणे, दुसरा पर्याय शक्तीकरिता, तिसरा पर्याय शक्तीसाठी, चौथा पर्याय शक्ती आहे ज्याला असा तो. आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शक्तीप्रमाणे. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही? द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाचे असतात त्यास आपण द्वंद्व समास असे म्हणतो. आणि ह्या समासातील दोन्ही पदे आणि, व, किंवा, अथवा यासारख्या उभयान्वयी अवयवाने जोडलेली असतात. आता दिलेल्या पर्यायामध्ये आपण विचार केला कमल आणि नयन असं होतंय का? नाही होत. बाप आणि लेक, विटी आणि दांडू, बरे किंवा वाईट. म्हणजे ही 3 उदाहरणं खालची बरोबर आहेत. तर पहिल्या उदाहरणामध्ये काय येईल? ज्याचे नयन कमलासारखे आहेत असा जो, हा बहुव्रीही समास येतो म्हणून हे द्वंद्व समासाचे उदाहरण नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कमल नयन. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 17. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे या ओळीत कोणता अलंकार आहे? पर्याय क्रमांक 1 चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना
या सजीवाप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा त्या ठिकाणी चेतनागुणवृत्ती अलंकार होतो. दुसरा अलंकार आहे यमक अलंकार. यमक हा शब्दालंकार आहे आणि यमक अलंकार म्हणजेच एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात येत असेल तर त्याला आपण यमक अलंकार म्हणतो. तिसरा उपमा अलंकार. उपमा अलंकार म्हणजे काय, तर उपमेय हे उपमानासारखे आहे. उपमेय हे उपमानासारखे आहे असे जिथे वर्णन केले जाते तिथे उपमा अलंकार म्हणतात. आता दिलेल्या उदाहरणाचा विचार केला तर आभाळागत माया. माया हे काय आहे, उपमेय आहे आणि त्याला उपमान काय दिलंय, आभाळागत. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3 दिलेल्या उदाहरणामध्ये उपमा अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 18 मुख कमलासारखे सुंदर आहे. वरील वाक्यात उपमान ओळखा. आता पुन्हा तेच, उपमान म्हणजे काय, उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात तिला उपमान असे म्हणतात. मुख हे उपमेय आहे, तर मुख कशासारखे आहे, तर ते कमल, कमलासारखे आहे. कमल हे या वाक्यातील उपमान आहे. तर उपमेय मुख आहे. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 1 कमल. प्रश्न क्रमांक 19 न न म य य हे खालीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत. पर्याय क्रमांक 1 मालिनी. मालिनी या व्रताचे न न म य य हे गण आहेत. हा पर्याय बरोबर आहे. भुजंग प्रयात व्रताचे गण काय आहेत, तर भुजंग प्रयात व्रताचे गण य य य य. सर्व रामदासांचे श्लोक भुजंग प्रयात व्रतात येतात. त्यानंतर वसंत तिलका व्रत. वसंत तिलका व्रताचे गण आहेत त भ ज ज ग ग. त्यानंतर शार्दूल विक्रीडित. शार्दूल विक्रीडित या व्रताचे गण आहेत म स ज स त त ग ग. आणि मंगलाष्टके सर्व याच व्रतामध्ये घेतले जातात. म्हणून अचूक पर्याय आहे मालिनी व्रत. प्रश्न क्रमांक 20 कवितेचे चरण म्हणताना मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबवण्याला व्रताच्या भाषेत काय म्हणतात. पहिला पर्याय गण. गण 3-3 अक्षरांचा गण केलेला असतो. पद्य, पद्य म्हणजेच कविता, हाही पर्याय योग्य नाही. तिसरा पर्याय यती. यती म्हणजेच कवितेला पद्याला एक लय येण्यासाठी काही वेळेस थांबवलं जातं तर त्याला यती म्हणायचं. आणि यतीभंग, जिथं यती चुकीची यती येते तिथं यतीभंग होतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे यती. पुढील प्रश्न क्रमांक 21 गीतगंगा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला. पर्याय क्रमांक 1 केशवसूत. केशवसूतांचे नाव आहे कृष्णाजी केशव दामले. दुसरा पर्याय आहे केशवकुमार. केशवकुमार म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे. आणि याचे योग्य उत्तर गीतगंगा हा काव्यसंग्रह केशवकुमार यांनीच लिहिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22 चुकीची जोडी ओळखा. रामायण वाल्मिकी. हे बरोबर आहे. गीत रामायण गदी माडगुळकर. गदिमांनाच आधुनिक वाल्मिकी असं म्हणतात. भावार्थ रामायण संत तुकाराम. ही जोडी चुकीचे. भावार्थ रामायण संत एकनाथांनी लिहिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण. याच्यामध्ये पर्याय पहिला बाबा पदमजी यांनी प्रवास वर्णनाला सुरुवात केली. संत नामदेव हाही पर्याय बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 ह ना आपटे यांनी पण लक्षात कोण घेतो या कादंबरीपासून सुरुवात केली आणि म्हणूनच त्यांना मराठी कादंबरीचे जनक असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 अश्रू या शब्दाचे लिंग ओळखा. अश्रूचे लिंग अचूक आहे नपुसक लिंग. पहिलाच पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता शब्द परिभाषिक पारिभाषिक शब्द नाही. पारिभाषिक म्हणजेच परभाषेतला शब्द आपल्या भाषेमध्ये येऊन स्थायिक झालेला शब्द कोणता. पर्याय क्रमांक 1 गुड्या हा आपल्याच भाषेतील शब्द आहे. स्टेशन. स्टेशन हा इंग्रजीमधून येऊन आपल्या भाषेत स्थिर झाला म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 टिंबटिंबचे पोते सव्वा हात रिते.
याचे पर्याय साखरेचे, पैशाचे, रोखीचे, उधारीचे. पर्यायाचा नीट विचार केला तर लगेच तुमच्या लक्षात येईल. उधारीचे पोते, सव्वा हात रिते. प्रश्न क्रमांक 27. वाक्प्रचार व अर्थ चुकीची जोडी ओळखा. हे प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, म्हण पूर्ण करा असेल, वाक्प्रचार असेल, आपल्या बोलीभाषेतले असतात. जरा व्यवस्थित विचार केला तर अचूक उत्तर सांगता येतं. ग्वाही देणे, साक्ष देणे, सोटेशाही करणे, मार देणे. सोटेशाही करणे याचा अर्थ दादागिरी करणे, हा पर्याय बरोबर येतो. ब्रह्मांड आठवणे, भीती वाटणे, तगादा लावणे, सपाटा लावणे हे दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 28. चुकीची जोडी निवडा. उपवास पडणे, थंडा फराळ. उपवास केला वर खाण्यावर बंधन येतात म्हणून थंडा फराळ हे बरोबर आहे. गुणकारी उपाय म्हणजेच रामबाण. कलहप्रिय स्त्री म्हणजे कैकई. अत्यंत धनवान व्यक्ती विष्णू. या ठिकाणी विष्णू ऐवजी इंद्र हवं होतं. अत्यंत धनवान व्यक्ती म्हणून इंद्राचा उल्लेख होतो, म्हणून या पर्यायामध्ये चुकीचा पर्याय येतो. पर्याय क्रमांक 4. अत्यंत धनवान व्यक्ती इंद्र हवं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 29. पांजरपोळ. मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा. जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा. जनावरांना चरण्यासाठी असणारी जागा, त्याला आपण कुरण असंही म्हणतो. जनावरांना फुकट राहण्याची जागा म्हणजेच पांजरपोळ. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. या वाक्यात कुंभकर्ण काय आहे? कुंभकर्ण हे विशेष नाम असलं तरी ह्या वाक्यामध्ये त्याचं सामान्यीकरण झालेलं आहे, म्हणून या वाक्याच्या संदर्भाने कुंभकर्ण हे सामान्य नाम आहे. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय येतो सामान्य नाम. विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम हे पर्याय ह्या ठिकाणी चुकीचे ठरतात. पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम. पुढील प्रश्न. पुढील अविकारी शब्द ओळखा. अविकारी म्हणजे न बदलता येणारा शब्द कोणता? विशेषण, विशेषणे. आता. आता हा शब्द बदलतो का पहा. चांगला, चांगले, त्यांना, त्यांनी, म्हणून पर्याय क्रमांक 2 आता हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शुद्ध शब्द बरोबर ओळखण्यासाठी आपला सराव जास्त असणं महत्त्वाचं आहे. पहिला पर्याय मतितार्थ, दुसरा पर्याय मातितार्थ, तिसरा पर्याय मथितार्थ, चौथा पर्याय माथितार्थ. यापैकी तिसरा पर्याय मथितार्थ हा योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 33. वृकोदर ह्या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पहिला पर्याय गणपती. गणपतीला आपण वक्रतुंड म्हणतो. भीम. भीम यालाच वृकोदर ह्या नावानेही ओळखलं जातं. अर्जुन, मारुती यांना वेगवेगळी नावं आहेत. प्रश्न क्रमांक 34. गरजेल तो पडेल काय? अवयव ओळखा. सुरुवातीच्याच भागामध्ये आपण कोणत्या अवयवासाठी कोणकोणते शब्द अवयव वापरले जातात हे पाहिलं. केवल प्रयोगी अवयव, संकेतबोधक उभयान्वयी अवयव, तो हे अवयव संकेतबोधक उभयान्वयी अवयवामध्ये येतं, म्हणून हा पर्याय अचूक आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. खालीलपैकी म्हण कोणती ते ओळखा. म्हण असेल, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, म्हण पूर्ण करा असेल, हे प्रश्न आपल्या बोलीभाषेतले असतात आणि ते अचूक आपल्याला सोडवता यायलाच हवेत. स्वर्ग हाती लागणे, तळ हाताचा फोड, काकणभर सरस, न भूतो न भविष्यते. यामध्ये चौथा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 36. महाप्राण व्यंजन कोणते? महाप्राण व्यंजन वर्णमालेमध्ये एकच आहे, ते म्हणजे ह, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? संयुक्त स्वर म्हणजेच दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेला स्वर कोणता? चारही पर्यायाचा विचार केला तर चौथा पर्याय ओ हे उत्तर अचूक आहे. पुढील प्रश्न. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? नेहमी विचारला जाणारा आणि बऱ्याचदा आपला चुकणारा हा प्रश्न. योग्य पर्याय याच्यामध्ये 34. एकूण किती व्यंजने आहेत?
34. 48 हे परंपरेने एकूण वर्ण आहेत. व्यंजने मात्र 34 आहेत आणि स्वर 14, स्वरादी 2. पुढील प्रश्न, पुढील पर्यायातील शीर्षदंड नसलेली अक्षरे ओळखून योग्य पर्याय निवडा. शीर्षदंड वरच्या शीर्ष रेषेपासून अर्ध्या भागापर्यंत छ, ट, ठ हे शीर्षदंड असणारी अक्षरे आहेत. तर न बाणाचा याला अंत्यदंड आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न, विसर्गाचा उच्चार खालीलपैकी टिंबटिंब वर्णासारखा होतो. पर्याय क्रमांक 1 स्वतंत्र, पर्याय क्रमांक 2 महाप्राण, पर्याय क्रमांक 3 अ, पर्याय क्रमांक 4 दंतोष्ठ. आणि याचं अचूक उत्तर आहे महाप्राण, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कंठोष्ठ वर्ण कोणता? कंठोष्ठ वर्ण म्हणजे ज्याचं उच्चार स्थान कंठ आहे असा वर्ण कोणता? अ, आ, ओ, ई. या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ओ. पुढील प्रश्न क्रमांक 42. अश्विन या शब्दात किती व्यंजने आहेत? अ हा स्वर आहे, आपल्याला व्यंजने शोधायची आहेत. अश, श एक, विन, व, न. म्हणजेच अश्विन या शब्दात एकूण 3 व्यंजने येतात. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 6. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 43. ते लहान मूल रांगत रांगत आले. सर्वनामाचा प्रकार ओळखा. अवतरण चिन्हातील शब्द आहे ते. ते हे कोणतं सर्वनाम आहे? पर्याय क्रमांक 1 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः हे सर्वनाम येतात. दुसरा पर्याय दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम यामध्ये तो, ती, ते, त्या हे सर्वनाम येतात आणि वरील वाक्यामध्ये ते म्हणजेच हे दर्शक सर्वनाम योग्य पर्याय आहे. प्रश्नार्थक सर्वनाम यामध्ये कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी असे प्रश्नार्थक सर्वनाम येतात. त्यानंतर चौथा पर्याय आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनामामध्ये जो, जी, जे, ज्या ही सर्वनामं येतात. म्हणून ह्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे दर्शक सर्वनाम, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणते विशेषण धातुसाधित नाहीत? काही वाक्यामध्ये धातुसाधिते हे विशेषणाचं काम करतात, त्यांना धातुसाधित विशेषण असं म्हणतात. आता दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 शहाणी मुले, पर्याय क्रमांक 2 बोलका पोपट, पर्याय क्रमांक 3 सडलेली फळे, पर्याय क्रमांक 4 पेटती मशाल. आता यामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 यातली विशेषणे धातुसाधित विशेषण आहेत. तर पहिला पर्याय शहाणी मुले हे गुणवाचक विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 45. रेश्मा लाडू खाते कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? पर्याय क्रमांक 1 सकर्मक, पर्याय क्रमांक 2 अकर्मक, तिसरा पर्याय आहे संयुक्त, चौथा पर्याय आहे सहाय्यक क्रियापद. आता या वाक्यामध्ये एकच क्रियापद आलेलं आहे आणि ते क्रियापद कर्म लाडूशी संबंधित आहे, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय येतो पर्याय क्रमांक 1 सकर्मक क्रियापद. सहाय्यक क्रियापदामध्ये सहाय्य करणारे 2 क्रियापद असावे लागतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46.
पाते या शब्दाचे वचन बदलून योग्य पर्याय शोधा. पर्याय प्रश्न क्रमांक 1 क्रमांक 46. पात्या, पाते हे या चुकीचं आहे. शब्दाचे दुसरा वचन पर्याय बदलून पोते. योग्य पर्याय पोते या शोधा. पर्यायामध्ये तर शब्दच बदलत पहिला नाही, पर्याय शब्दाचा अर्थच पात्या, बदलतो. पर्याय क्रमांक दुसरा 3 पर्याय पोते. पाती. पोते जर पाते, घेतलं तर तो शब्दच पाती. बदलेल, त्याचा पर्याय अर्थही क्रमांक बदलेल. 3 तिसरा पर्याय पाती, हे या प्रश्नाचं चौथा पर्याय अचूक पाते. उत्तर आहे. ह्या प्रश्नाचे पर्याय अचूक उत्तर क्रमांक आहे 3. पर्याय क्रमांक 3 यापुढील प्रश्न क्रमांक पाती. 47. पुढील प्रश्न त्यांचा क्रमांक 47. मार्गच मुळात चुकीचा होता. या वाक्यात षष्ठी विभक्ती असणारे शब्द किती आहेत? षष्ठीचे विभक्ती प्रत्यय चा, ची, चे हे आहेत. त्यांचा हे सर्वनाम आहे. मार्गच या शब्दातील च आणि चुकीचा ह्या शब्दातील चा या ठिकाणी षष्टीचे 2 प्रत्यय येतात. पर्याय क्रमांक 1, 2, पर्याय क्रमांक 2, 3, पर्याय क्रमांक 3, 1, पर्याय क्रमांक 4, 4. म्हणजेच या पर्यायावरून पर्याय क्रमांक 1 हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप टिंब. रिकाम्या जागीत योग्य पर्याय लिहायचा आहे. पर्याय क्रमांक 1 होते, पर्याय क्रमांक 2 होत नाही, पर्याय क्रमांक 3 केव्हा केव्हा होते, पर्याय क्रमांक 4 निश्चित सांगता येत नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. म्हणून होत नाही हा अचूक पर्याय. प्रश्न क्रमांक 49. अहमद चिंच खातो. या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे. यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 कर्मणी प्रयोग, पर्याय 3 सकर्मक भावे प्रयोग, पर्याय 4 भावे प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करा. या पुढचा प्रश्न आहे आणि या भागातला हा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. कर्म ओळखा. सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काय करायचं आहे ह्या वाक्यातील आपल्याला कर्म ओळखायचं आहे. पर्याय सांगते. पर्याय क्रमांक 1 सर्वांनी, दुसरा पर्याय सोहळा, तिसरा पर्याय टाळ्या, चौथा पर्याय सत्कार. ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच कमेंट करायचं आहे. पहा, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओमधला जो भाग आवडला नाही किंवा तुम्हाला त्यामध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर नक्की त्यांचं स्वागत आहे. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनस्वी आभार. थँक्यू.